स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याच्याकडे पाहण्यासाठी, त्याची वाणी ऐकण्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. अनंत उपकार तू आमच्यावर केलेले आहे प्रिय प्रभू. या कठीण काळामध्ये तू आमचा मेंढपाळ आहेस, तू आमचं रक्षक आहेस प्रिय प्रभू. तू आम्हाला चालवणार आहेस, आमच्या सर्व गरजा पुरवणार आहे. आणि आज विशेषतः या प्रसंगी प्रिय प्रभू, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तुझा स्पर्श आम्हाला तू कर, तुझा मार्ग तू आम्हाला दाखव प्रिय प्रभू, आणि आशीर्वादाने आम्हाला तू भरून टाक. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या मननासाठी किंवा संदेशासाठी जो जे शास्त्र भाग आहे
ते अनेक आहेत. ते मी वाचणार नाही, परंतु त्याचं जे संदर्भ आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. स्तोत्र 19, स्तोत्र 119, अनुवाद 5:32, 10वा अध्याय 13, नीती 3:3, नीतिसूत्रे 7:1 आणि 3, योशुआ 11:15 आणि पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक वचन आपल्याला पाहायला मिळतील. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे: प्रत्येक घरात व हृदयात देवाचं वचन. प्रत्येक घरात व हृदयात देवाचं वचन. इतक्यातच निवडून आलेले अमेरिकेचे जे अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक घरात बायबल पाहिजे. अर्थात त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक हृदयात बायबल पाहिजे किंवा देवाचं वचन पाहिजे. आणि असं जर झालं तर पूर्वीचं वैभव प्रत्येकाला प्राप्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे विचार आहेत ते बायबलला धरून आहेत, कारण पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनाची महती सांगणारे, त्याचं मोल सांगणारे अनेक वचनं आपल्याला वाचायला मिळतात. काही वचनं मी तुम्हाला वाचून दाखवतो देवाच्या वचनाविषयी. नीतिसूत्रे 4:20 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे: माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. नीती 7:1 आणि 3, माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेव, ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या वृत्तपटावर लिहून ठेव. आणि अशा प्रकारे अनेक वचनं आपल्याला असं दिसतं की देवाचं वचन किती मौल्यवान आहे आमच्यासाठी, त्याविषयी सांगत असतात. आणि म्हणून हा जो विचार आहे की प्रत्येक घरात बायबल पाहिजे, देवाचं वचन पाहिजे. अर्थात प्रत्येक हृदयात देवाचं वचन पाहिजे. आणि असं जर झालं तर मला वाटतं आपलं जीवन बदलून जाईल. पुढे आपण हे पाहिलं पाहिजे की प्रत्येक घरात, प्रत्येक हृदयात देवाचं वचन जर पाहिजे तर ते का पाहिजे. त्याला कारण आपण पाहतो की एखादं घर आहे तर त्या घरामध्ये केर, कचरा, धूळ, जळमट हे ठेवत नाही, हे लावत नाही, तर ते उलट बाहेर काढतात. आणि जे मौल्यवान आहे, धन आहे, पैसा आहे, काही वस्तू आहेत, वस्त्र आहे, अन्नधान्य आहे, ह्याची मात्र त्या ठिकाणी साठवणूक केली जाते. त्या गोष्टी त्या ठिकाणी साठवल्या जातात. आणि त्याचप्रमाणे प्रकाश, पाणी ह्या गोष्टी सुद्धा त्या घरामध्ये ठेवल्या जातात. आणि देवाचं वचन जे आहे ते ह्याप्रमाणेच आहे. देवाचं वचन सुद्धा धनासारखं आहे. देवाचं वचन हे भाकर आहे. देवाचं वचन हा प्रकाश आहे. आणि म्हणून घरामध्ये देवाचं वचन पाहिजे. देवाचं वचन हे मौल्यवान आहे, एखाद्या सोन्याप्रमाणे. आणि म्हणून स्तोत्र 19:10 मध्ये असं लिहिलेलं आहे की देवाचं वचन सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. त्याचप्रमाणे देवाचं वचन हे भाकर आहे, अन्न आहे. आणि त्याविषयी अनुवाद 8:3 मध्ये असं लिहिलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि त्याचप्रमाणे स्तोत्र 19:10 मध्ये असं लिहिलेलं आहे की देवाचं वचन मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. मध सुद्धा एक अन्न आहे. त्याचप्रमाणे देवाचं वचन हे प्रकाश आहे. आणि त्याच्याविषयी स्तोत्र 119, 105 या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझे वचन माझ्या पावलाकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आणि म्हणून या सर्व कारणामुळे देवाचं वचन हे सोन्यासारखं आहे, धनासारखं आहे. देवाचं वचन हे अन्नासारखं आहे, भाकरीसारखं आहे. देवाचं वचन हे प्रकाश आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी घरात पाहिजे. आणि देवाचं वचन जर असं आहे तर देवाचं वचन सुद्धा म्हणजे बायबल घरात पाहिजे. फक्त पण घरात असून चालणार नाही,
ते आपल्या हृदयात पाहिजे, आपल्या आचरणात ते पाहिजे. आणि ज्यावेळेस हे देवाचं वचन आपल्या घरात येतं, आपल्या आचरणात येतं, आपल्या हृदयामध्ये येतं, त्यावेळेस ते पुनरुज्जीवन करतं. असं सांगितलेलं, भोळ्यास ते समंजस करतं, हृदयाला आनंदित करतं. त्याचं पालन केल्यामुळे मोठी फलप्राप्ती होते आणि जीवन प्राप्त होतं. आणि संबंध देहाला म्हटलेलं आहे, आरोग्य प्राप्त होतं. केवळ आत्म्याला नव्हे, परंतु देहाला सुद्धा आरोग्य प्राप्त होतं. मन, शरीर आणि आत्मा हे प्रकाशित होतात. कारण तो प्रकाश ज्यावेळेस अंतःकरणामध्ये येतो, त्यावेळेस तो प्रकाश संपूर्ण जीवनाला मिळतो आणि जीवनच प्रकाशित असल्या प्रकारचं होतं. मग देवाच्या वचनाचं एवढं मोल आहे, त्याचं एवढं महत्व आहे, त्याची एवढी किंमत आहे, असं असून सुद्धा प्रश्न पडतो की देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे, जीवन देणार आहे, आनंद देणार आहे, प्रकाश देणार आहे, असं असून सुद्धा आपण पाहतो की माणसाच्या जीवनामध्ये, मनुष्य त्याच्या घरामध्ये आणि त्याच्या अंतःकरणामध्ये हे देवाचं वचन साठवत नाही, हे या वचनाला स्थान देत नाही. असं का? देवाच्या वचनाचं मोल आपण पाहिलं, परंतु तरीही पुष्कळदा देवाच्या वचनाला, देवाच्या पवित्र शास्त्राला जे स्थान मिळालं पाहिजे, पुष्कळदा ते मिळत नाही. असं का? त्याला एक कारण असं आहे की देवाचं वचन ही पहिली गोष्ट आज्ञा आहे. आज्ञा आहे. आणि मग ही जी देवाची आज्ञा आहे, पुष्कळदा आमची जी इच्छा आहे याच्या विरुद्ध जाते. देवाची जी आज्ञा आहे, बऱ्याच आज्ञा त्या आमच्या मानवी बुद्धीच्या, आमच्या जगिकतेच्या, आमच्या इच्छांच्या, आमच्या लोभाच्या आणि आमच्या मार्गाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या आणि आम्हाला असल्या प्रकारे त्या अडखळण करणाऱ्या असल्या प्रकारच्या आहे. आणि म्हणून पुष्कळदा ज्यावेळेस आमची इच्छा एका बाजूला, देवाचं वचन एका बाजूला जाते, देवाची आज्ञा दुसऱ्या बाजूला जाते, त्यावेळेस ह्या आज्ञा, हे वचन माणसाला कशासारखं वाटतं? अडखळण वाटतं, अडथळा वाटतं, त्याला टोचणी देणारं, त्याला अशांत करणारं आणि अव्यवहारिक वाटतं आणि मूर्खपणाचं पुष्कळदा वाटतं की देवाचं वचन हे अडवणार आहे आणि आम्हाला मानसिक त्रास देणार आहे आणि पुढं न जाऊ देणार असल्या प्रकारचं मूर्खपणाचं आहे. त्याच्यामध्ये व्यवहारामध्ये काही त्याचा उपयोग नाही, जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काही उपयोग नाही. अशा रीतीने माणसाचे विचार होतात आणि मग तो त्या देवाच्या वचनाला स्थान देऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये असल्या प्रकारचं एक वचन आहे, एक आज्ञा आहे आणि ती आज्ञा आणि एक जगिक मनुष्य हे एकत्र येऊ शकत नाही. जो जगिक मनुष्य आहे त्याला ती आज्ञा रुचणारच नाही, पटणारच नाही. म्हणून ते बायबल तो बंद करून कोपऱ्यात ठेवून दे आणि आपल्या हृदयात ते येऊ देणार नाही. त्याप्रमाणे आचरण तर दूरच, आपल्या घरामध्ये ठेवलं जरी असले तरी ते कोपऱ्यामध्ये बंद राहील, धूळ खात राहील, त्याच्या जीवनामध्ये ते येणार नाही. याला कारण देवाच्या आज्ञा पुष्कळदा आपल्याला अडखळण वाटतात, आमच्या इच्छा मारणाऱ्या वाटतात आणि मूर्खपणाच्या वाटतात, अव्यवहारिक असल्या प्रकारच्या देवाच्या आज्ञा वाटतात. एक आज्ञा आहे पहिले योहान 5:2-15 मध्ये, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत: देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराची फुशारकी. आजचं जग एवढं अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे, एवढं मोहक झालेलं आहे, एवढं माणसाला भुलवणार असल्या प्रकारचं झालेलं आहे की मनुष्य तो त्याच्या पाठीमागं चालत राहतो. म्हणून आजचा मनुष्य फार मोठ्या प्रमाणात जगिक असल्या प्रकारचा झालेला आहे. आणि मग ज्यावेळेस देवाची आज्ञा आणि हे वचन की जगावर प्रीती करू नका असं येतं, त्यावेळेस त्याला उलट राग येतो माणसाला आणि त्याला ते अडखळण असल्या प्रकारचं होतं आणि त्याच्या इच्छेच्या विरुद्ध असल्या प्रकारचं ते वचन असतं. आणि म्हणून ते देवाचं वचन, ते बायबल आणि
तो बाजूला ठेवतो, पुष्कळदा आपल्या घरात ठेवतच नाही, आणि असले तरी तो वाचत नाही, आणि अंतःकरणामध्ये तर कधीच साठवत नाही, त्याच्या आचरणामध्ये तर कधीच येत नाही, कारण त्याला पाहिजे आहे देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसर्गाची फुशारकी. आपल्याला माहिती आहे की असं सांगतात की आजच्या माणसाचा देह ही एक मूर्ती झालेली आहे, आणि त्या मूर्तीची तो पूजा करत, मूर्तीसारखं झालेलं आहे. आणि म्हणून असल्या प्रकारच्या देवाच्या आज्ञा ज्या आहे त्याला राग आणणाऱ्या, असल्या प्रकारच्या अडथळा असल्या प्रकारच्या झालेल्या आहे. म्हणून देवाचं वचन एवढं महत्वाचं असून सुद्धा ते अन्न आहे, ते प्रकाश आहे, ते जीवन आहे, आणि ते माणसाला नवीन त्याचे रोग बरे करणार असल्या प्रकारचं जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. ते देवाचे शब्द आहेत आणि माणसाच्या भल्यासाठी आहे, कल्याणाचे. परंतु तरी मनुष्य ते अंतःकरणामध्ये साठवत नाही. माणसाचे विचार, त्याच्या इच्छा आणि देवाचं वचन हे अगदी विरुद्ध दोन टोकं असल्या प्रकारचे होतात. परंतु देवाचं वचन हे आज्ञा आहे. परंतु दुसरी गोष्ट, देवाचं वचन काय आहे, तर देवाचं वचन हे अभिवचन सुद्धा आहे. देवाचं वचन हे आज्ञा आहे, परंतु देवाचं वचन हे अभिवचन आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक अभिवचन आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी, मग ते आध्यात्मिक क्षेत्र असो, मानसिक क्षेत्र असो, की भौतिक क्षेत्र असो, की तुमचं यश असो, की तुमचा जीवनात विजय असो, तुमची प्रगती असो, की तुमची भौतिक प्रगती असो, की आत्मिक प्रगती असो, प्रत्येक क्षेत्रासाठी या पवित्र शास्त्रामध्ये अभिवचन आहे. मान्य आहे, ते आज्ञा आहे, परंतु अभिवचन आहे. आणि हे अभिवचन आणि हा आशीर्वाद त्यांना मिळतात जे त्या आज्ञांचं पालन करीत असतात. माणसाला काय पाहिजे? प्रगती पाहिजे, आणि दैनंदिन त्याच्या गरजा भागवल्या पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये त्याला यश पाहिजे, मान्य आहे. परंतु ते पवित्र शास्त्रातील अभिवचनाद्वारे देवाने देऊ केलेलं आहे. अभिवचन, त्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये अभिवचन आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो त्यावेळेस आम्हाला त्या सर्व गोष्टी मिळत असतात. आणि ह्याच संबंधाने अनुवाद 28 आणि 1-2 या वचनामध्ये तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा गैरसमज दूर होईल. त्यावेळेस तुमचा एक द्वेष जो देवाच्या वचनाविषयी आहे, जो आकस आहे आणि जो गैरसमज आहे तो दूर होईल. आणि देवाचं वचन हे माझ्यासाठी आहे, आणि त्याच्यामध्ये अनेक आशीर्वाद दिलेले आहे, अनेक अभिवचन दिलेले आहे, आणि तुम्ही त्या देवाच्या आज्ञा स्वीकारू शकाल आणि त्याच्याप्रमाणे आचरण करू शकाल. पवित्र शास्त्र तुमच्या घरामध्ये ठेवू शकाल, तुमच्या अंतःकरणामध्ये साठवणार. तुम्ही ज्यावेळेस हे वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकाल, हे अभिवचन वाचाल, त्यावेळेस काय सांगितलेलं आहे? अनुवाद 28:1-2 मध्ये लिहिलेलं आहे की तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील, आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर काय होईल? तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करेल. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. या वचनातले 2 शब्द मला असं वाटते आपले सर्व गैरसमज, आपला राग आणि त्या वचनाला न स्वीकारणं हे सर्व बदलून जाईल. कारण देवाला उलट आम्हाला आशीर्वादित करायला पाहिजे. त्या ठिकाणी 2 शब्द आहे, एक म्हणजे उच्च करील, आणि दुसरा शब्द आहे तुम्हाला हे जे आशीर्वाद आहे तुमच्या मागं धावतील. चालणे आणि धावणे याच्यात फार फरक आहे. धावतील तुमच्याकडे, आणि देव तुम्हाला इतरांपेक्षा उंच करेल. हे ख्रिस्ती जीवन आहे. आम्ही इतरांपेक्षा, इतरांची प्रगती आहे, इतरांचे आशीर्वाद आहे, इतरांचं सुख आहे, इतरांचा आनंद आहे, इतरांमध्ये जीवनामध्ये आरोग्य आहे, हे आहे ते आहे, सगळ्यांमध्ये परंतु ह्या सर्व गोष्टी आहे, पण त्याला एक उंची आहे, एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. परंतु आमचा देव परमेश्वर ज्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो त्यावेळेस असल्या प्रकारचं अभिवचन देतो की सर्वांपेक्षा मी तुला उंच करेल.
जे देवाचे लोक आहे आशीर्वाद ते दिसतात, त्यांचे आशीर्वाद दिसतात, त्यांचं जीवन दिसतं, त्यांच्या जीवनातील प्रकाश दिसतो, त्यांच्या जीवनातील आनंद दिसतो, कारण ते उंच आहेत, सर्वांपेक्षा उंच आहेत, कारण देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. दुसरा शब्द, तुमच्याकडे ते आशीर्वाद धावत येतील. याचा अर्थ काय? देवाला आम्हाला आशीर्वादित करायचं आहे, हे आशीर्वाद धावत तुमच्याकडे येतील. देव ते तशा रीतीने तुमच्याकडे पाठवेल की ते धावत येतील. या वचनावरून हे दिसतं की तो देव उत्सुक आहे आशीर्वाद द्यायला. तो देव केवळ काटकसरीने देणारा नाही, परंतु गौरवाने विपुलतेने देणारा असल्या प्रकारचा देव आहे. त्याला देण्यात आनंद आहे आणि तो उशीर न करणारा तयार आहे. त्याचा अर्थ तो तयार आहे आशीर्वाद देण्यासाठी. आणि म्हणून हे आशीर्वाद चालत येतील नाही, उशीर करतील असे नाही, अर्धेच येतील असं नाही, परंतु धावत तुमच्याकडे येतात. ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो त्यावेळेस आमचं जीवन हे आशीर्वादित असल्या प्रकारचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये असल्या प्रकारे अनेक उदाहरणं आहेत की ज्यावेळेस ते देवाचे सेवक ते देवाच्या आज्ञेच्या मार्गाने गेले त्यावेळेस या वचनाप्रमाणे अनुवाद 28:1-2 प्रमाणे देवाने त्यांना उंच केलं आणि त्यांच्याकडे हे देवाचे आशीर्वाद धावत आले. उदाहरणार्थ अब्रामाचं जीवन जर घेतलं की देवाने त्याला आज्ञा दिली आणि त्या आज्ञेचं पालन त्याने आपल्या जीवनभर केलं आणि मग अगदी असंच झालं त्याच्या जीवनामध्ये. देवाने त्याला उंच केलं आणि त्याच्याकडे हे आशीर्वाद धावत आले आणि त्याचं जीवन एवढं आशीर्वादित झालं, एवढं उंच झालं की आकाशातील ताऱ्याप्रमाणे त्याला देवाने आशीर्वादित केलं. आकाशातील ताऱ्याप्रमाणे सर्वांच्या वर. आकाशातील तारे सर्वांच्या वर असतात, प्रकाशित असतात. आणि तसल्याच प्रकारे अब्रामाचं जीवन त्याच्यासारखं आशीर्वादित कोणीच नाही. त्याच्यासारखं आशीर्वादित कोणीच मनुष्य जगाच्या पाठीवर नाही. एवढं देवाने त्याला आशीर्वादित केलं. खरी गोष्ट आहे, देवाने त्याला उंच केलं आणि आशीर्वाद त्याच्याकडे धावत आले. आपण जर यहोशुआचं उदाहरण दिलं तर देवाने त्याला आज्ञा दिली आणि सांगितलं की मोशेने तुला दिलेलं नियमशास्त्र पाळ, ते सोडून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे तू यशस्वी होशील. आणि यहोशुआने देवाने त्याला दिलेल्या आज्ञा आणि वचन पाळलं. आणि मग आपण पाहतो की त्याने इस्रायल लोकांची लिडरशिप करून, पुढारीपण करून त्यांना दूध व मध हे वाहणाऱ्या देशामध्ये तो घेऊन गेला. तेव्हा हे आशीर्वाद त्याच्याकडे धावत आले असं म्हणतात. देवाने त्याला उंच केलं आणि इस्रायल लोकांना उंच केलं आणि आज सुद्धा ते उंच आहेत. किती उंच आहेत हे विचार करण्याची गोष्ट आहे. हे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. नवलाची गोष्ट की देवाने ज्यावेळेस यहोशुआला जायचं होतं त्याच्यासमोर अनेक लढाया होत्या, अनेक आव्हानं होते, फार मोठं टेन्शन होतं आणि फार मोठी जबाबदारी होती. एक राष्ट्र तो घेऊन चालला होता नवीन प्रदेशामध्ये. या ठिकाणी शत्रू आहेत, त्याला लढाया होत्या, मोठमोठे कोट त्याच्यासमोर होते, मोठमोठ्या नद्या त्याच्यासमोर होते आणि देवाने त्याला तलवार दिली नाही. ही फार महत्वाची गोष्ट. देवाने त्याला काय दिलं? देवाने त्याला देवाचं वचन दिलं, देवाची आज्ञा दिली आणि त्याला सांगितलं ह्या आज्ञा तू पाळ. उजवीकडे आणि डावीकडे जाण्याचा प्रश्नच नाही. एकच गोष्ट ती म्हणजे देवाची आज्ञा आणि त्याचं पालन. आणि आपण पाहतो की देवाने त्या यहोशुआला आणि त्याच्याबरोबर त्या इस्रायलांना सुद्धा उंच केलं आणि आशीर्वाद त्यांच्याकडे धावत आले. दानिएलाचं उदाहरण घ्यावं लागेल. दानिएलाने सुद्धा देवाच्या आज्ञांचं पालन केलं. तरुण होता परंतु तरी त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि ही आज्ञा त्याला माहित होती की मूर्तीपूजा करू नये, एकच देव आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा, मूर्तीपूजा करू नको. आणि त्याने त्याच्या जीवावर बेतली परंतु त्याने मूर्तीपूजा केली नाही. जो जिवंत देव आहे त्याचीच त्याने भक्ती केली, त्याचीच प्रार्थना केली, त्याचीच स्तुती केली. आणि मग देवाने त्याला उंच केलं का?
देवाने त्याला सर्वात उंच केलं आणि आशीर्वाद त्याच्याकडे धावत आले. तो भाग्यात चढला. परदेशात गुलामगिरीमध्ये असताना तो भाग्यात चढला. देवाने त्याला इतकं उंच केलं आणि आशीर्वाद त्याच्याकडे धावत आले. नवीन सर्वात मोठं उदाहरण आज्ञाधारकतेचं म्हणजे येशूच आहे. येशूने आज्ञेचं पालन केलं, आपल्या बापाच्या आज्ञेचं पालन केलं. आणि मग काय लिहिलेलं आहे त्याच्याविषयी? फिलिप्पी 2:7 मध्ये असं लिहिलेलं आहे की त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोचले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्याच्यासमोर आज्ञा आली देवाची, पण ही आज्ञा त्याला मारणारी असल्या प्रकारची होती. वधस्तंभावर खिळून खिळून मारणारी असल्या प्रकारची, भयंकर असल्या प्रकारचं मरण सोसायला लावणारी, म्हणजे मारायला लावणारी असल्या प्रकारची ती आज्ञा होती. तरी त्याने ती स्वीकारली, कारण त्याला माहित होतं की हे आज्ञा पालन केल्यानंतर जे आशीर्वाद आहे ते फार मोठे आहे. आणि मग काय झालं? पुढे असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केलं, उंच केलं. मागच्या वचनात सुद्धा आपण तेच वाचलंय. देव उंच करतो. ज्यावेळेस आम्ही त्याची आज्ञा पाळतो त्यावेळेस देव आम्हाला उंच करतो. देवाने त्याला अत्युच्च केलं. हेच आहे आज्ञा पालन म्हणजे उंच जाणे, अत्युच्च जाणे, सर्वांच्या वर जाणे. आणि देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्वात मोठं आपल्यासमोर उदाहरण आहे. आज्ञा म्हटल्यानंतर पुष्कळ ते आपल्याला वाटतं जगिक माणसाला की ते माझ्या विरुद्ध आहे, माझ्या भल्यासाठी नाही, मला नुकसानीच्या असल्या प्रकार आहे, मला नाशाकडे नेणाऱ्या असल्या प्रकारच्या आहे, मला जीवन जगू न देणाऱ्या असल्या प्रकारच्या त्या आज्ञा आहेत. परंतु तसं नाही. त्याच्यासाठी येशूचं उदाहरण आहे की देवाने त्याला अत्युच्च केलं, सर्वात उंच केलं ज्यावेळेस त्याने आज्ञा पालन केलं. सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलेलं आहे. याचा अर्थ हा, जेव्हा आम्ही आज्ञा पालन करण्यासाठी खाली वागतो, ज्यावेळेस आम्ही आज्ञा पालन करत असताना खाली वागतो, त्यावेळेस देव आम्हाला सर्वात उंच करतो, आमचा मान करतो, आमच्यावर आशीर्वादाची वृष्टी करतो. पण जेव्हा आम्ही त्याचं पवित्र शास्त्र, त्याचं वचन घरातून बाहेर काढतो, आमच्या अंतःकरणातून बाहेर काढतो, ते साठवत नाही, त्याचा मान करत नाही, ते आपल्या आचरणात आणत नाही, त्यावेळेस तो अग्नीची वृष्टी सुद्धा करतो, न्याय सुद्धा करतो. पुष्कळदा मनुष्य आज एवढा टोकाचा गेला, देवापासून इतका दूर गेला की आता तो फक्त देवाचं वचन नाकारतच नाही, पण एक स्टेप तो पुढे गेला आणि तो त्याची चेष्टा करतो, देवाची चेष्टा करतो आणि त्याच्या वचनाची चेष्टा करतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? आग पेटते, आग भडकते आणि ती विझत नाही. मग तो कितीही मोठा असो, किती हुशार असो, तंत्रज्ञानामध्ये किती वर गेलेला असो, किती त्याच्याजवळ शस्त्र असो, पण ती आज्ञा, आग, ती अग्नी तो विझू शकत नाही. इतकी त्याची केविलवाणी परिस्थिती होते. आज आपण सारं जग हे डोळ्यांनी पाहत आहे. कॅलिफोर्नियाची परिस्थिती कशा रीतीने झालेली आहे. आपल्या डोळ्यांनी ते आपली मालमत्ता, आपलं धन, आपला बडेजाव कसा खाक होत आहे अग्नीमध्ये, ते पाहत आहे. कारण देव हा न्यायी आहे. त्याची चेष्टा होऊ शकत नाही, त्याच्या वचनाची चेष्टा होऊ शकत नाही, त्याच्या मार्गाची चेष्टा होऊ शकत नाही. आणि हे जी अग्नी पेटत आहे, धुसत आहे, जाळत आहे, ती आज केवळ अमेरिकेच्याच लोकांसाठी इशारा नाही, साऱ्या जगासाठी इशारा आहे की ज्यावेळेस आम्ही देवाची चेष्टा करतो, त्याच्या वचनाची चेष्टा करतो, त्याच्या प्रार्थनेची चेष्टा करतो, त्यावेळेस देव आमचा मान करू शकत नाही, आमचा न्याय करतो, त्याचा अग्नी प्रगट होतो.
आणि म्हणून आज या जो पेटलेला अग्नी जाळत आहे तो, आणि हे जे वचन आज तुमच्याकडे आलेलं आहे ते आज आम्हाला इशारा देत आहे की हे देवाचं पवित्र वचन आपल्या घरामध्ये ठेवा. हे देवाचं पवित्र वचन, सामर्थ्याने भरलेलं वचन आपल्या हृदयात ठेवा. आचरणात आणा. यातच आपलं कल्याण आहे, यातच आपला आशीर्वाद आहे, यामध्ये जीवन आहे, याच्यामध्येच प्रकाश आहे. देव करो या वचनाप्रमाणे. देव आपल्याचा आशीर्वाद देव, आपली प्रगती हो, आपल्याला देव उंच करो, आशीर्वाद आपल्याकडे धावत येवोत, देवाचं गौरव. हालेलुया.